सगळ्या जाती धर्माचे 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे त्याच्यामध्ये, फक्त ते गरीब असले पाहिजेत, त्यांची आर्थिक परिस्थिती त्या प्रमाणात असली पाहिजे, अशांना आपण त्या योजनांचा फायदा देतो। खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो। काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत आम्ही लखपती दीदीचा कार्यक्रम घेतला। यंदाच्या वर्षी आम्ही 50 लाखाचं टार्गेट ठेवलेलं आहे लखपती दीदींच्या बद्दल। देशाचं 3 कोटीचं टार्गेट आहे आणि त्याच्यातनं खूप महिला काल आम्हाला भेटल्या। पंतप्रधान स्वतः त्यांच्याशी बोलत होते आणि त्या सांगत होत्या की पंतप्रधान साहेब, आधी आम्हाला काही मिळत नव्हतं, परंतु आता आम्हाला 1.5 लाख मिळतात, 2 लाख मिळतात, 4 लाख मिळतात, 5 लाख मिळतात। ते कशा पद्धतीनं कष्ट घेतात आणि व्यवसाय करतात त्या पद्धतीनं त्यांना त्याच्यातनं उत्पन्न मिळतं आणि समाधान माझ्या मायमाऊलीच्या चेहऱ्यावर, माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर मला काल पाहायला मिळालं। इतरही ठिकाणी मी जातो त्यावेळेस मला ते पाहायला मिळतं। मला सांगायचा मतित अर्थ असा आहे की ह्या योजना चांगल्या योजना आहेत, त्याचा फायदा घेतला पाहिजे। त्याच्यातनं चुका कुठं होता कामा नये, कोणी त्याच्यात गैरप्रकार करता कामा नये, कारण हा समाजाचा पैसा आहे। राज्य सरकारमध्ये जरी विरोधक आमच्यावर टीका करत असले तरी फार विचारपूर्वक ह्या योजना आम्ही दिलेल्या आहेत। 10 वेळेला तुमचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मांडण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं मी सहसा ज्या संस्थांमध्ये काम करतो तिथं आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो। आता इथं आमचे अनिरुद्ध देसाई, ते आमचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, त्यांनाही मी सांगतो की कुठलाही जर कुणी प्रेशर खाली कुणाला सवलत द्यायचा प्रयत्न केला तर तो होता कामा नये। ते भले अजित पवारचं प्रकरण असू नाहीतर एखाद्या गरीबाचं प्रकरण असू, सगळ्याला नियम सारखा, सगळ्यांना कायदा सारखा, सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय सारखा। ह्या पद्धतीनं बँकेत आपण गेलो तर बँक ही नावारूपाला राहते। आज बँकेची परिस्थिती तशी बघितली तर आपली चांगली आहे। शेअर कॅपिटल आपलं वाढतंय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी आपला नफा होता 70 कोटी 71 लाख, यावेळेस झालाय 72 कोटी 73 लाख। त्याच्यामध्ये नेट NPA देखील आपला 0% राहिलेला आहे। CD रेशो आपला अतिशय चांगला झालेला आहे। त्याच्यामध्ये डिपॉझिट पण आपलं चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे। जवळपास 13,000 कोटीपर्यंत तुमची माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डिपॉझिटच्या बाबतीमध्ये पोहोचलेली आहे। आम्ही ज्यावेळेस बँकेमध्ये आलो त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे आणि साहजिकच डिपॉझिट वाढल्यानंतर लोन पण त्या बाबतीमध्ये वाढतात। लोनचे पण जवळपास 10,000 कोटीच्या पुढं लोन जवळपास थोडं कमी 11,000 कोटीपर्यंत गेलेलं आहे। बिझनेसची उलाढाल 23,700 कोटी रुपयापर्यंत झालेली आहे आणि खरं ढोबळ नफा ज्याला ग्रॉस प्रॉफिट आपण म्हणतो तो आपला 418 कोटीचा होता, पण वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करून करून हे 72 कोटी 73 लाख रुपयाचा नेट नफा झालेला आहे। अशा पद्धतीनं आज बँकेच्या बहुतेक शाखा ह्या नफ्यात आलेल्या आहेत। पूर्वी 4 शाखा तोट्यात होत्या, परंतु आता सगळ्या नफ्यात आलेल्या आहेत आणि प्रतिशाखा व्यवसाय पण चांगला आहे, प्रतिसेवक पण व्यवसाय त्या ठिकाणी चांगला आहे आणि ह्याच्यात भरच पडत गेलं पाहिजे। नवीन नवीन ग्राहक शोधला पाहिजे। आज तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निव्वळ साखर कारखान्याच्या कर्जावर चाललेली आहे, परंतु साखर कारखान्याच्या कर्जावर सततच ही चालेल असं करून चालणार नाही। सुदैवाने आपल्याकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही महत्वाची 2 शहरं आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर वाढतोय। सोसायट्या, एकेका सोसायटीत 1000, 1500, 2000, 2500 लोक राहतात। एवढ्या मोठ्या सोसायट्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या, म्हणजे एक गावच त्या सोसायटीमध्ये बसतं। आपली गावं इकडच्या तर माझ्या मुळशी मावळातली किंवा माझ्या भोरवेल्ल्यातली तर गावं अवघी 250, 300, 400, 500, 700 लोकसंख्येची गावं असतात आणि इथं ह्या पद्धतीची सगळी परिस्थिती आहे। लोकांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत चाललेलं आहे। 2 पैसे लोकांच्याकडे येत आहेत। लोकांना फक्त खात्रीचं संस्था पाहिजे। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मेहरबानी करा, कुणीतरी इथं आलं आणि सांगितलं बँकेला ठेवीचा दर काय आहे देसाई,
ठेवीचा दर मिनिमम किती, मॅक्झिमम किती? 7.5% दर जवळपास, बरोबर ना? आणि कर्जदाराला आपण शेतकऱ्यांच्या मुलांना तर 6% व्याजाने कर्ज पुरवठा करतो. 6%. त्याला जर परदेशात शिकायचं असेल 30-40 लाख रुपये त्याला कर्ज पाहिजे असेल, कितीपर्यंत कर्ज देतो आपण? 40 लाखापर्यंत कर्ज देतो. उद्याच्याला आमचा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी आणि त्याला जायचंय, त्याला आम्ही 0% तर देता येत नाही, परंतु एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही 6% त्याला देतो आणि तो त्या ठिकाणी जातो. मात्र आम्ही आता 7.35 तुमचं ठेव घेतो आणि धंदा तरी आम्ही कितीने करतोय? 9% काहींना कर्ज आहे, काहींना 10% कर्ज आहे, काहींना 11% आहे. आपल्या तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर 8% आहे. म्हणजे कुठंच बघायला मिळणार नाही 8%. माझी मेहरबानी करून विनंती काय आहे, काही काही जण येतात, अरे ते 7.35 देत आहेत, आम्ही 10 देतो, 12 देतो. काही काही म्हणतात तुम्हाला दुप्पट करून देतो. समजा दुप्पट करून देतो म्हणलं की तो बुडवणारच आहे. परत पत्र घेऊन नका, दादा माझे पैसे बुडवले, आता वसूल करा. पोलिसांना काही तेवढंच काम नाही तुमचे पैसे वसूल करायचे. राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याच्यात तुमचे पैसे अडचणीत येऊ शकत नाही. सरकार त्याच्या पाठीशी आहे. आज तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 13,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहे. आज 13,000 कोटी रुपये म्हणजे काही कमी रक्कम नाही. बऱ्याच बँका, मी कुठल्या बँकेचा पंचनामा करतो असं समजू नका, परंतु देशोधडीला लागलेत. विनोद इथं आलाय, कुठे विनोद बसला? मगाशी उद्घाटन, हा हे काय, त्यालाही विचारा. बऱ्याच बँका तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या, तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या, पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या ह्या अडचणीत आल्या आणि मग लोक म्हणतात बुडाले बुडाले. अरे पण बुडणाऱ्या ठिकाणी कशाला पैसे ठेवले? मी सांगतो ना इतकं स्पष्ट, मी इतरांच्या सारखा घोळत ठेवत नाही. जे खरं आहे ते सांगून मोकळा होतो. एक घाव दोन तुकडे. त्यामुळं तुम्ही पैसे ठेवताना आवाच्या सव्वा एका, मी बँकेचं नाव घेत नाही, मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, मी होतो, पवारसाहेब होते, आम्ही सगळे होतो. पवारसाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इतकी सुंदर इमारत आहे, आज पण आहे. पण तिथं मला सवय विचारायची किती डिव्हिडंड किती देतो. तुम्ही किती डिव्हिडंड देता? 8%. त्यांनी डिव्हिडंड दिला 35%. साहेबांना गाडीत बसल्यावर म्हणलं, साहेब हे नक्की बुडणार आहे, नक्की बुडणार आहे. अरे म्हणतो तुला वेळ लागले, काही तू बोलत असतो, ते इतकी मोठी लोक आहेत आणि कशी काय बुडणार बुडणार म्हणतो. म्हणलं बघा, आज त्या बँकेतल्या जिल्हा परिषदेचे पैसे बुडले, कॉर्पोरेशनचे पैसे त्या बँकेत होते ते बुडले, लोकांचे पैसे बुडले, बँकेला टाळा लागला, संचालक बोर्डाला सारख्या नोटिसाच्या नोटिसा येतात. काही काही बँकांनी वाटोळं केलं, अख्खं बोर्ड आतमध्ये, अख्खं बोर्ड जेलमध्ये, आतमध्ये म्हणजे जेलमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. कायदे फार कडक केलेले आहेत. त्याच्यामुळे मी विचार केला की आता आपण 32 वर्ष झाली इथं आहे, आता राजीनामा द्या. वाटोळं केलं तर यांची जातीची आपण पाहे. मी पहिलं तर देसायला सांगितलं माझा मंजूर कर सगळं, काही सांगता. कधी कधी कुणी कधी काहीतरी प्रेशर आणतं, द्या ना, तुमच्या काय बापाची बँक आहे का? अरे बाबा नाही, आमच्या बापाची बँक. तुझ्या तरी बापाची आहे का? आमच्या नाही ना, पण तुझ्या आहे का? काही असं दमात घेतात, काय सांगायचं ते. म्हणजे अलीकडे तर सालकरी गडी पण बोलून घेत नाही, परंतु असलं काही काही ऐकावं लागतं. त्याकरता आपल्याला डोळ्यात तेल घालून बँका चालवाव्या लागणार आहेत. आज कितीतरी, मी आता मधील बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत होती, 300 कोटी रुपये त्यांना बँक सरकार गॅरंटी दिली आणि मग एमएससी बँकेने पैसे दिले तेव्हा बँक सुरू झाली. परवा नाशिकला गेलो होतो, नाशिकला 700 कोटी रुपये पाहिजे. 700 कोटीची गॅरंटी दिल्यावर एमएससी बँक त्यांना पैसे देणार, 10 वर्षाची परतफेड आहे, तेव्हा त्यांची पीक कर्ज सुरू होती. आज तुमची बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
0% व्याजाने पीक कर्ज देते शेतकऱ्याला. वेळेत घ्यायचं आणि वेळेत फेडायचं. 12 महिन्याच्या आत फेडलं तर 0% व्याज, बरोबर ना. जर 12 महिन्याच्या पुढे गेलं की व्याज लागणार 12% ना, 12%. म्हणजे आम्ही काय करतोय, आर्थिक शिस्त लावावी म्हणून करतोय. वेळेत परतफेड करा, सावकाराच्या दारात जाऊ नका, 10 रुपये शेकड्यांनी माकडवाल्याकडनं नदीवाल्याकडनं पैसे घेऊ नका. काय काय असतात आपल्याकडे भागात असतील कोणतरी 10 रुपये शेकडा कोणीतरी असणारच. ती काय ती पिल्लावर वेगळीच आहे. परंतु त्यांच्या नादी लागू नका. सावकाराचा धंदा करणं R.R. पाटील स्वर्गीय हयात असताना आम्ही त्याला हे केलेलं आहे, बॅन आणलेलं आहे. सावकारीला बॅन आहे आपला. त्याच्यामुळं तुम्ही त्या भानगडीत पडू नका. जे काही चांगलं आहे ते चांगल्यातनं चांगलं निष्पन्न करण्याचा प्रयत्न करा, असं मला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाकड शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सगळ्या बांधवांना, सगळ्या माझ्या नागरिकांना, या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय. बँकिंग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता हा केलाच पाहिजे. हा प्रत्येकाचा जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आता 1 रुपयापासून अमर्याद रकमेपर्यंत व्यवहार बँकेमार्फत केले जातात. त्यासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याची आता आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून देखील तुमच्या बँकेतले पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे म्हटले तर तुम्ही ते करू शकता. त्या सगळ्या सुविधा आलेल्या आहेत. पण त्याची काळजी घ्या. काही काहींना तुमचे नंबर, हे कार्ड हे मिळालं नाही पाहिजे, नाहीतर काही काही जण तुमच्या नंबरवर तुमचाच पार वाटोळ करून टाकतील. तेवढी मात्र खबरदारी तुमची तुम्हाला घ्यावी लागेल. बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या अत्याधुनिक तंत्राच्या वापरामुळे आता या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि ग्राहकाला कमीत कमी त्रास कसा होईल, उत्तमातली उत्तम सेवा कशी मिळेल, त्याबद्दलचा आता सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. पूर्वी बँकांचे व्यवहार खाते वहीत माध्यमातून पार पाडायची किंवा पासबुकमध्ये लिहून आणायचो, इतके पैसे इतके काढले इतके ठेवले. त्यानंतर संगणकाचं युग आलंय, इंटरनेटचा वापर वाढलाय, डिमांड ड्राफ्ट, धनादेश, इंटरनेट बँकिंग आणि त्यानंतर मोबाईल बँकिंगनं या क्षेत्रात आता कामाचं स्वरूप एकदम अंतर्बाह्य अशा प्रकारचं बदलून गेलेलं आहे. आता दैनंदिन आर्थिक व्यवहाराची UPIचा वापर वाढतोय. UPI सुविधेमुळे ॲपच्या माध्यमातून कोणत्याही बँकेतून खात्यातून दुसऱ्याला पैसे पाठवणं, दुसऱ्याला म्हणजे ज्याला तुम्हाला पैसे पाठवायचे त्याला, तिथं सहज शक्य झालेलं आहे. UPIमुळे बिल भरणं, खरेदी करणं, कॅश पेमेंट करणं या सुविधा देखील एका क्लिकवर आलेल्या आहेत. आम्ही तर त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस आमच्या मायमाऊलींना बहिणींना पैसे ट्रान्सफर करायचे होते 3,000 रुपये 2 महिन्याचे, त्यावेळेस आम्ही एका क्लिकवर काही लाख महिलांचे ट्रान्सफर केले. आम्हाला तो कार्यक्रम घ्यायचा होता, पुण्यातच बालेवाडीला आम्ही घेतला. पण त्याच्या आधी आम्हाला 19 तारखेला रक्षाबंधन होतं, ती ओवाळणी आमच्यातर्फे द्यायची होती. ती आम्ही 17 बालेवाडीचा कार्यक्रम 17ला होता ना, 17ला घेतला. पण ती आमची आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री, महिलाच आहे, आमची मुलगीच आहे. तिला सांगितलं की आधी ट्रायल कर, नाहीतर आम्ही क्लिक करायचो कुणाच्यात पैसे जायचे नाही, म्हणायचे कशाचं आले, थापा मारतात काही करतात. म्हणून आम्ही 14ला पैसे काही पाठवले, काहींना 15ला पाठवले, काहींना 16ला पाठवले आणि पुण्याच्या परिसरातले 17ला पाठवले. 17 तारखेला 1,08,00,000 माझ्या मायबौली बहिणींच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले. आता दुसरा टप्पा आम्ही 31 तारखेला आपल्या देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्यांच्या नागपूरला घेतोय. त्यावेळेस साधारण आमचा अंदाज आहे 1.5 कोटीपर्यंत माझ्या महिलांना ते पैसे ट्रान्सफर झालेले असतील. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत. इथं PDCनी पण चांगलं केलं. बाकीच्या खात्यामध्ये पैसे उघडताना नाही, काही पैसे मिनिमम किती ठेवायला लागतात रे इथं राष्ट्रीयकृत बँकेला? 1,000. आपल्या जिल्हा बँकेच्या संचालक बोर्डाने उत्तम केलं. ज्या माझ्या मायमाऊलीचं खातं उघडायचंय 0 बॅलन्सला खातं उघडून दिलं आणि त्यांचे पैसे 3,000 जमा झाले. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 0 रुपयात 0 खातं 81,000 खाती उघडली आणि त्याच्यात 24,42,00,000 रुपये जमा त्या ठिकाणी झाले. म्हणजे इथं पण ही बँक तुमची आहे,
जिल्हा आपलाच आहे. मामासाहेब मोहोळ या सगळ्या मान्यवरांनी त्या काळामध्ये ती बँक चालवली. आता ही सगळे मान्यवर चालवत आहेत. मी जरी डायरेक्टर नसलो तर माझ्या परीने जेवढं बारकाईनं लक्ष ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण मागं 5 वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तिथं आहे, दिलीपराव तिथं आहेत, आम्ही फार बारकाईनं लक्ष ठेवू. काही कारणांनी मला राजीनामा द्यावा लागला तरी मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, तो शब्द मी पाळणार एवढी पण खात्री मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो. तसं बघितलं तर कोणत्याही बँकेचं संचालक पद हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे. यावरून काम करताना ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय हे घ्यावेत, योजना आखाव्यात, सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रामाणिक प्रगतीत हातभार लावा. हे माझा पुढचा कार्यक्रम किती वाजता झाली, वेळ झाली माझी. त्याच्यामुळं मला ह्याला जायचं सासवडला, तिथं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आहे. पण मला असं वाटलं होतं की नुसती फीत कापायची, पण फीत कापल्यावर आपण पण सगळे प्रतिष्ठित सगळे मान्यवर आहात. इथं पण गुंठेवारीचा दर वगैरे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर तुमची विश्वासाची बँक आहे, तिथं विश्वासाने पैसे ठेवा. तेवढ्याच विश्वासाने बँक देखील तुमच्या पैशाचा योग्य पद्धतीनं विनियोग करेल अशा बद्दलची खात्री देतो. आणि पुन्हा एकदा बँकेच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.